आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मैदानावरती होणार आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची गर्दी होणार आहे। या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याच्या निमित्तानं मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत। हिंदुत्व, मराठी अस्मिता, सध्याच्या राजकीय पक्षांच्या भूमिका, नागपूर दंगल, महापुरुषांचा अवमान, औरंगजेब कबर, मराठी आणि इतर भाषिक वाद अशा अनेक प्रश्नांवरती राज ठाकरे आज बोलण्याची शक्यता आहे। सोबतच पक्षांतर्गत कार्यकारिणीमध्ये केलेले बदल आणि पुढील राजकीय भूमिका नेमकी मनसे पक्षाची काय असणार यावरती सुद्धा राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून माहिती घेऊयात। प्रणाली, आजचा मनसेचा गुढीपाडवा मेळावा त्यासाठीची कशी तयारी आहे? मी सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराच्या बाहेर आहे। आज गुढीपाडवा आहे, मराठी नवीन वर्षाला आजपासून सुरुवात होते आणि त्यानिमित्त आपण जर बघितलं तर मनसे अध्यक्षांच्या घराला अत्यंत सुंदर अशी आरास करण्यात आलेली आहे, गुढी उभारण्यात आलेली आहे आणि आत्ताच्या घडीला आपण त्यांच्या सुनबाई आणि त्यांचा नातू हा गुढीजवळ बघतो आहोत। आज गुढीपाडवा आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा गुढीपाडव्याचा मेळावा हा मनसेचा शिवतीर्थावर म्हणजे छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे। त्यासाठीची जय्यत तयारी अशी करण्यात आलेली आहे। दरवर्षी मनसेच्या वतीनं आजचा दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजच्या दिवशी त्यांच्या मनसैनिकांना मार्गदर्शन करत असतात। फेब्रुवारी महिन्यामध्ये एक छोटीखानी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती मनसेची, त्यामध्ये मनसे अध्यक्षांनी भाषण केलेलं होतं, परंतु तेव्हापासून आतापर्यंत या मेळाव्याची वाट बघतायत मनसैनिक। कारण नेमकं या दरम्यानच्या काळामध्ये राज्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत। म्हणजे आपण जर बघितलं तर संतोष देशमुख हत्याकांड असेल किंवा त्याचबरोबर महापुरुषांचा अवमान असेल आणि इतर जे महत्त्वपूर्ण मुद्दे आहे, राज्यातला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, वाचाळवीर जे अनेक नेते आहेत त्यांच्यामुळे राज्यामध्ये निर्माण झालेली परिस्थिती, नागपूरमध्ये झालेली दंगल, अशा अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आतापर्यंत कुठलीही टिप्पणी केलेली नाही आणि त्यामुळे आज मनसे अध्यक्ष या संपूर्ण मुद्द्यांवर काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मनसे अध्यक्ष आजच्या दिवशी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना वर्षभरासाठीचा एक संदेश देत असतात किंवा पुढची त्यांची मार्गक्रमणा कशी असेल याबद्दल मार्गदर्शन करत असतात। आणि विशेष म्हणजे जर आपण बघितलं तर आज 8 दिवसांपूर्वीच मनसेनं त्यांच्या पक्षामधली जी संघटनात्मक रचना आहे ती पूर्णपणे बदललेली आहे। विशेषतः मुंबईसारख्या शहरामध्ये आजपर्यंत मुंबई अध्यक्ष नव्हते, तर त्या मुंबई अध्यक्ष देण्यात आलेले 3 उपाध्यक्ष त्यांच्या खाली नेमण्यात आलेले आहे। या सगळ्या ज्या मोठ्या नेमणुका करण्यात आलेल्या आहे किंवा संघटनात्मक बदल करण्यात आलेले, त्या बदलाचे कारण काय आहे आणि येत्या काळामध्ये येत्या वर्षभरामध्ये, कारण याच वर्षी मुंबई आणि त्याचबरोबर राज्यातल्या इतर महापालिका ज्या आहेत त्यांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे। साधारणतः असं म्हणतात की दिवाळीनंतर या निवडणुका लागू शकतात। त्यासाठी मनसैनिकांनी नेमकं कशा पद्धतीनं आखणी करायची आहे, कशा पद्धतीनं वाटचाल करायची आहे याचं मार्गदर्शन सुद्धा आजच्या मेळाव्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच मनसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे। ते आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे। बिलकुल प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।